शिंदेसेना आणि राष्ट्रवादी वादामध्ये दादांची एक महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते। दादांनी मध्यस्थी केलेली आहे। शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद आहेत। ह्याच्यामध्ये आता अजित पवारांनी गोगावले आणि ह्यांच्यासोबत मध्यस्थी केल्याचे कळतंय। बैठकीत वाद संपण्यावरनं हा गोंधळ झाला होता असं कळतंय। तेव्हा आता शिंदेसेना आणि राष्ट्रवादी मधले वाद दादा मिटवणार असं कळतंय। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेले आहेत। तर रुपाली, अधिक माहिती द्याल? मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं सातत्याने रायगडमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधले जे वाद आहेत ते चव्हाट्यावरती येताना पाहायला मिळत होते आणि याच्यामध्ये कुठेतरी महायुतीची जी प्रतिमा आहे ती मलिन होताना पाहायला मिळत होती आणि त्याच्यामुळे आता थेट अजित पवार यांनी याच्यामध्ये मध्यस्थी केल्याचं कळतं आहे। अजित पवार यांनी भरत गोगावले आणि उदय सामंत या दोघांशीही चर्चा केली आणि हे जे संबंध जे आहेत जे ताणले गेलेले आहेत ते तुटेपर्यंत ताणू नका अशा पद्धतीचा एक जी चर्चा आहे ती खरं तर या बैठकीमध्ये झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी खरं तर महायुती म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे आणि आपण पाहत आहोत की उदय सामंत आणि भरत शेठ गोगावले या दोघांबरोबर चर्चा केल्यानंतर अजित पवारांनी आता अदिती तटकरे यांच्याबरोबर देखील चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे रायगडमधलं जे एकूणच महायुतीचं वातावरण आहे ते येत्या दिवसामध्ये शांत होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि माहितीसाठी आपण पाहतोय की दादांनी मध्यस्थी केलेली आहे, तेव्हा आता युतीमध्ये पुन्हा वाद उद्भवणार नाहीत यासाठी दादा प्रयत्नशील आहेत।